नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पार्ट 12 पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला करूया सुरुवात. प्रश्न पहिला, सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे? रायगड, श्रीवर्धन. प्रश्न दुसरा, मूलभूत हक्क कलम कोणते? 12 ते 35. प्रश्न तिसरा, ऑपरेशन मुस्कान कशा संबंधित आहे? हरवलेल्या मुलामुलींचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचवणे. प्रश्न चौथा, मानवी शरीराचे तापमान किती असते? 98.4 अंश फॅरेनहाइट. प्रश्न पाचवा, विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक काय? एम्पियर. प्रश्न सहावा, अष्टविनायकापैकी कोणती दोन ठिकाणे रायगड जिल्ह्यामध्ये आहेत? पाली व महाड. प्रश्न सातवा, ग्रामगीता ग्रंथ कोणी लिहिला? माणिक बंडूजी इंगळे म्हणजे तुकडोजी महाराज. प्रश्न आठवा, सँडर्स या अधिकाऱ्याचा खून कोणी केला? भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या तिघांनी. प्रश्न नववा, क्रिशिल, इकारा व केअर या संस्था कशा संबंधित आहेत? पतदर्जा मापन संस्था. प्रश्न 10वा, स्वर्णिम त्रिकोण गोल्डन ट्रँगल कशाशी संबंधित आहे? पर्यटन. प्रश्न 11वा, पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करतं? उपजिल्हाधिकारी. प्रश्न 11वा, पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करतं? उपजिल्हाधिकारी. प्रश्न 12वा, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कधी झाली? 1938. प्रश्न 13वा, वनस्पतीच्या कोणत्या प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो? कार्बनीकरण. प्रश्न 14वा, पंचायत राज व्यवस्थेला कोणत्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला? 73व्या. प्रश्न 15वा, रमाबाई असोसिएशन संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली? बोस्टन. प्रश्न 16वा, केंद्र सरकारचा अर्थसंकल्प संसदेत मांडण्याची घटनात्मक जबाबदारी कोणाची असते? राष्ट्रपती. प्रश्न 17वा, आंबेडकर यांची मूकनायक हे वृत्तपत्र कोणत्या प्रकारचे होते? पाक्षिक. प्रश्न 18वा, 99 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कोठे झाले होते? नागपूर. प्रश्न 19वा, अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कोणती चलनवाढ हितकारक असते? चालणारी. प्रश्न 20वा, देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले? नागपूर. प्रश्न 21वा, कोकणातील पहिले बहुउद्देशीय खाजगी बंदर कोणते? जयगड. प्रश्न 22वा, रायगड जिल्ह्यातील गरम पाण्याचे झरे कोणते? सौ व उन्हेरे. प्रश्न 23, रायगड जिल्ह्यात तालुके किती? 15. प्रश्न 24, विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण? चंद्रशेखर वेंकटरमण म्हणजे सी.व्ही. रमण. प्रश्न 25वा, भारत सरकारची टाकसाळ कोठे आहे? नाशिक. प्रश्न 26, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. प्रश्न 27, कोणता कर प्रत्यक्ष कर नाही? सेवा कर. प्रश्न 28, रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करतं? रक्तपट्टिका. प्रश्न 29, रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. पाताळगंगा, आंबा, कुंडलिका व सावित्री नदी. प्रश्न 30, भारतीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये छोडो भारत ठराव स्वीकारण्यात आला? मुंबई. प्रश्न 31, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा कोणत्या राज्यातून जात नाही? कर्नाटक. प्रश्न नंबर 32, युवा विश्वचषक अंडर-19 क्रिकेट स्पर्धा 2020 ही कोणत्या देशाने जिंकली? बांगलादेश. प्रश्न 33, 2015 साली कुंभमेळा कोठे भरला होता? नाशिक. प्रश्न 34, नाशिक येथे पुढील कुंभमेळा कधी होणार आहे? 2027. प्रश्न 35, प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक काय? फोटोमीटर. प्रश्न 36, अभिनव भारत या संघटनेची स्थापना कधी केली? 1904, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी. प्रश्न 37, 26 नोव्हेंबर 2018 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर कोणती तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली? NIA, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. प्रश्न 38, भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार कोण? सुनील छेत्री. प्रश्न 39, देशातील पहिली विधी अधिकारी कोणास संबोधतात? ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया. प्रश्न 40, भारतीय राज्यघटनेच्या सेक्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द कितव्या घटनादुरुस्ती अन्वये समाविष्ट करण्यात आले? 42व्या. प्रश्न नंबर 41, वंदे मातरम हे गीत कोणत्या साहित्यातील आहे? आनंदमठ. प्रश्न 42, मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये थांबविण्यात आली? राईट टू प्रॉपर्टी. प्रश्न 43, कोणती घटनात्मक संस्था नाही? नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिल. प्रश्न 44, संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला काय म्हणून संबोधतात? प्रश्नांचा तास. प्रश्न 45, पंचायतीस कोणते अधिकार देण्यात आलेले नाहीत? कायदा व सुव्यवस्था राखणे. प्रश्न 46, कोणत्या देशाकरिता भारताने नवीन संसद इमारत बांधलेली आहे? अफगाणिस्तान. प्रश्न 47, कोणत्या कमिटीने भारतीय क्रिकेट बोर्ड नवीन बनवण्याकरिता सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे? RM लोढा कमिटी. प्रश्न 48, भारतातील पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली? 1951-52. प्रश्न 49, ॲगमार्क म्हणजे काय? शेती उत्पादनावरील प्रमाणित चिन्ह. प्रश्न नंबर 50, कोणत्या व्यक्तीने भारतरत्न
आणि निशाने पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळवलेले आहेत मोरारजी देसाई. धन्यवाद.